मोबाईल नंबर टाकायचा नंबर माझाच रावणची राजा पार्टी भाऊ माझी जागा ठेवा दगड लाव ना दगड मला जायचं खेळतात पहिले त्याच्या समोर ऍक्टिंग काय तसे नाही फोटो नावाच्या पुढेच बॉक्स वगैरे दिसत ना काय वरती हॅलो हा जाऊया 2 मिनटं येतोय मी लगेच चल एक लाईट लावली आता निघतो हा तू मयूर पण आला हॅलो नंबर हा नंबर बॉक्स मध्ये अजून बारीक झालं मोबाईल नंबर टाक डायरेक्ट रेल्वेवरती छापलेला आहे. कारशेड मधून सगळ्या निघणाऱ्या गाड्या रेल्वे इकडे भोगदात छापायचं
बसलेली ती मागे पडली डोक्याला पण बाय चान्स अरे बट आता कशाला वैतागलो रे, मला माणूस दुसरं लग्न शोधून लागेल. इकडे एक एक लग्न होतं. जायचं केलं आहे नंबर आहे तर बाकी पुढे मोबाईल नंबर तिसरं लागतं. लावलं पाहिजे आणि त्यानंतर आपण आपल्या सभेस सुरुवात करू. ठीक आहे. जरा कृपया सर्वात एकच वाजता हा, एकच टाका ना. आपला रोहित शर्मा नोटीस आहे स्वागतम. सर्वांनी बसून घ्या जरा लाईनीत. प्रथम सर्वांना माझी पहिली विनंती आहे की आपले भ्रमणध्वनी सायलेंट मोडवर ठेवा. जर जरूरत असेल तरच फोन उचला, कारण आपल्याला फक्त एक अर्धा तास तुमचा अमूल्य वेळ मी घेणार आहे. सर्वांना माझी विनंती आहे की विशेष सर्वसाधारण सभेची ही नोटीस आपण सर्वांना सामाजिक माध्यमातून पाठवली आहे. ते आपल्यापर्यंत मिळाले की नाही? जरा हात वर करून सांगा मिळाले की नाही. या मीटिंगचा अजेंडा जो आहे मिळाली आहे ना सर्वांना? घेतले का शोध? धन्यवाद. विशेष सर्वसाधारण सभेचा नोटीस व अजेंडा आपल्याला सर्वांना माहितीच आहे, म्हणजे वाचायची काय आवश्यकता नाही. आपण एक एक ठराव जे चर्चेच्या विषयाला आपण ठराव ठेवलेले आहेत ते एक एक ठराव सूचक, अनुमोदक आणि आपल्या हात वर करून जोराने तोंडाने आपल्याला हो बोलायचं आहे. असे आपण एकंदरीत 7 ठराव या आजच्या सभेमध्ये सहमत करून घेणार आहे. महत्त्वाच्या ठरावाला एक सूचक, एक अनुमोदक लागणार आहे आणि हा ठराव तुमच्यासमोर मांडणार आहे. आपण पहिले ठराव पास करून झाल्यानंतर तुमच्या मनातलं काय किंतु परंतु असेल त्याच्यावर पण आपण उत्तरं देणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, काही काळजी करू नका. सर्वप्रथम सोसायटी ॲक्टच्या नियमाप्रमाणे आज आपण या सभेला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना मी विनंती करतो की आपल्या जागेवर
उभं राहायचं आहे, कारण भारतीय जनगणना म्हणून या सभेला आपण सुरुवात करणार आहोत. तरी सगळ्यांना, माझ्या सभासदांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या जागेवर उभे राहा. भ्रमणध्वनी आपला सायलेंट मोडवर ठेवा, कारण जनगणना म्हणत असताना त्याचा भारतीयांचा अपमान व्हायला नको. म्हणून माझी आपणास नम्र विनंती आहे. बस. माईक कुठे गेलं त्यांचं? द्या मध्ये पण माईक. नाही का? नमस्कार. सगळ्यांना कळवण्यात येत आहे की आर्यन संजय पांडेजी, अनुराग दुबेजी आणि राजू गुप्ताजी इथे आलेले आहेत. सर्व लोकांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. चमिलेवाडी नियोजित कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या वतीने व चाळीतील सर्व रहिवाशांच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. आपले विकासक आर्यन पांडे, अनुराग दुबे साहेब आणि राजूभाई साहेब यांचं आम्हा सर्वांच्या वतीने खूप खूप स्वागत. विकासकाचं इथे आगमन झालेलं आहे. आपण सभेला सुरुवात पण केलेली आहे. सर्वप्रथम मी सर्वांना परत विनंती करतो की आपल्या जागेवर उभे राहा. भारतीय जनगणना म्हणायचं आहे तरी विकासक साहेबांना पण विनंती आहे, थोडं उभे राहा जागेवर आणि आपले भ्रमणध्वनी सायलेंट मोडवर ठेवा. सुरुवात करायची जनगणनाला. सुरुवात. जनगण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल वंग. विंध्य विनाचल यमुना गंगा उच्चल जलगी तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभाशिष मागे. गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय है भारत भाग्य विधाता. जय है जय है जय है जय 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 हे भारत माता की. तसेच उभे राहा. आज आपल्याकडे पहलगावला आपल्या भारतीयांवर अकस्माती अतिरेक्यांनी जो काय हल्ला केला त्याचा आपण जाहीर निषेध करतोय आणि त्यासाठी आपण भावपूर्ण श्रद्धांजली 2 मिनिटाचं मौन राखतोय. धन्यवाद. सर्वांनी आता आसनस्थ व्हायचं आहे. एक एक अजेंडानी आपण सुरुवात करणार आहोत. गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की. तेवढी तुम्हाला मी विनंती करतो की दोन्ही सह्या झाल्याशिवाय कुणी प्लीज घरी जाऊ नका, कारण ह्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे.
ही एक टेंटेटिव्ह GBR आहे, म्हणजे विशेष सर्वसाधारण सभा आहे. आणि या सभेला तुमचं मत, तुम्हाला काय पाहिजे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. नियमाप्रमाणे या सभेसाठी एक सभा अध्यक्ष निवडायला लागतो. तो सभा कंडक्ट करण्यासाठी आपल्याला परवानगी देतो. त्याकरता मी सभा अध्यक्षासाठी निवड करतोय. त्याकरता सूचक आजच्या सभेचे अध्यक्ष दीपक तावडे राहतील. अनुमोदन पांडुरंग गंगाराम भोगले. आपलं सूचकाने सांगितलेल्या नावाला सहमती आहे ना? हाच ठराव मी तुमच्या समोर मांडतोय. तावडे साहेबांना या सभेचा अध्यक्ष करण्यात येतो. हात वर करून उंचावून हो बोलायचा. हात जरा कृपा करून सर्वांनी वर करा. 10 सेकंद हात हवेत राहिले पाहिजे. मी अध्यक्ष तावडे साहेबांना विनंती करतो, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत होते. व्यासपीठावर यायचंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊन जाऊ दे. सभाध्यक्ष आसनस्थान झालेत. मी त्यांना विनंती करतो की आमच्याला ही सभा चालू करण्यासाठी परवानगी द्यावी. या सभेला माझी तुमच्या सर्वांच्या परवानगीने मी परवानगी देतो. धन्यवाद साहेब. आता आपण मेन मुद्द्याला सुरुवात करणार आहोत. ठराव क्रमांक 1 या भूखंडावर म्हणजे नभू क्रमांक 2028 पैकी विभाग भायखळा NM जोशी मार्ग मुंबई 11 चमेलीवाडी कोऑपरेटिव्ह गृहनिर्माण संस्था नियोजित या भूखंडावर आधीच्या सर्व विकासकास आपण रद्दबादल म्हणजे टर्मिनेट करतोय. याकरता सूचक कोण आहे? सूचक आधीच्या सर्व विकासकास रद्दबादल टर्मिनेट करण्यासाठी सूचक कुणी चालेल? सूचक हात वर करा. आणि मी आपणा समोर मांडतोय. सर्वांनी हात उंचावून हो बोलायचे. हात उंचावून करा. ठराव क्रमांक 1 आधीच्या सर्व विकासकास रद्दबादल टर्मिनेट करण्याबाबत आपण का ना हात वर करत आहे साहेब? सगळ्यांनी हात वर करा ना. सगळ्यांसाठी आपली जमता. ठीक आहे. ठराव क्रमांक 1 सर्वानुमते सहमत. ठराव क्रमांक 2 नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष निवडीस मान्यता देणे. सूचक हा, मी सुचवतोय. नाव सांगा. पांडुरंग बोबले. कोणाचं नाव सुचवताय तुम्ही अध्यक्ष म्हणून? कमिटीला सांगा, सगळ्यांना इथे सांगा. पांडुरंग बोबले ना? पांडुरंग बोबले. तुम्ही सूचक आहेत ना साहेब? सूचकचं नाव पूर्ण स्पष्ट सांगा जरा. राजेंद्र मधुकर नांदोसकर. सूचक तुम्ही या सोसायटीचा अध्यक्ष म्हणून कोणाचं नाव डिक्लेअर करताय? हॅलो, राजेंद्र नांदोसकर यांनी सुचवलेल्या ठरावास माझे पूर्णतः अनुमोदन आहे. माझं नाव आहे विष्णू दत्ताराम साताराडेकर. ठीक आहे. अध्यक्ष म्हणून सोसायटीचा अध्यक्ष म्हणजे पुनर्वसनासाठी जो लागणारा आपल्याला मुख्य लागणार आहे, तर कोणाचं नाव सुचवताय तुम्ही? हॅलो, ॲक्च्युली बघायला गेलं तर तुम्हाला आता संभ्रमात पडले असतील सगळेजण. नियोजित अध्यक्ष आजच्या सभा जे अध्यक्ष आहेत दीपक दिनकर तावडे, त्यांनी आपली असमानता दर्शवलेली आहे की मी या सोसायटीला त्यांचा काहीतरी म्हणजे तब्येत नसते त्यांची बरोबर, त्यांनी असमानता दर्शवलेली आहे. त्यामुळे ते सभासदासाठी म्हणजे अध्यक्षपद घुसवण्यासाठी त्यांनी नकार दिलेला आहे. त्यामुळे हे पांडुरंग बोबले यांचं नाव सुचवलेलं आहे. आणि पांडुरंग बोबले मला वाटते ते म्हणजे सुरुवातीपासून या सोसायटीमध्ये काम केलेलं आहे त्यांनी, म्हणजे स्थापनेपासून मला वाटतं त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये, आणि चांगले पदवीधर आहेत आणि मितभाषी आहेत, सगळ्यांना जमवून घेणारी आहेत. त्यामुळे त्यांना विरोध करण्यासारखं असं काही दिसत नाही आणि ते ॲक्टिव्ह आहेत आमच्याशी सगळ्या ह्याच्याशी हे आहेत. ओके. हा ठराव तुमच्या समोर मांडताय. अध्यक्ष म्हणून सूचक आणि अनुमोदक ज्यांनी नाव घेतलंय तो तुम्हाला मान्य आहे का? तर हात वर करा आणि जोरात हो
बोलायचंय. जरा 10 सेकंद हात वर राहू दे प्लीज. इथे ऑनलाईन व्हिडिओ आणि फोटोग्राफी चालू आहे, हे आपला रेकॉर्डला जाणार आहे म्हणून. धन्यवाद. या ठरावाबद्दल कोणाला काय ऑब्जेक्शन आहे का? कोणाला ऑब्जेक्शन आहे? नाही ना? ठीक आहे. ठराव क्रमांक 3, इतर 7 व त्यात सेक्रेटरी व खजिनदार इतर सदस्यास निवडीस मान्यता देणे याकरता सूचक हॅलो सूचक हॅलो मी मिलिंद वामन सावंत, सूचक म्हणून मी हा ठराव आपल्या समोर सादर करतो. अनुमोदक, याला अनुमोदक तेव्हा हात वर कर दे ना त्यांना. सुधाकर बंगे. हा नाही, इतर 7 व त्यात सेक्रेटरी खजिनदार निवडीस मान्यता देणे सूचक मिलिंद सावंत, अनुमोदक सुधाकर बंगे. हाच ठराव तुमच्या समोर मांडतोय. सर्वांनी हात उंचावून व हो बोलायचंय. हात उंचावून. ओके. या ठरावामध्ये नियमाप्रमाणे 3 महिला सदस्य या विकासक कमिटीमध्ये असतील. ही सहकारी गृहनिर्माण संस्था ज्या वेळेला स्थापन होईल ते 7 जणांच्या सदस्यामध्ये 3 महिला असतील. याची सर्वांनी ज्यांना कोणाला इच्छुक आहेत महिला त्यांनी आपल्या अध्यक्षांकडे नावं द्यायचे. ठीक आहे. ठराव क्रमांक 4, नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावास मान्यता देणे सूचक विष्णू सातारडेकर. हॅलो, मी आपल्या चमेलेवाडी नियोजित कोऑपरेटिव्ह सोसायटी हाऊसिंग सोसायटी हे या सोसायटीचं नाव असावं असं मी सुचवतो. अनुमोदक, याच्यासाठी माझं अनुमोदन आहे. कारण चमेलीवाडी नियोजित कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या अंडरच हे पुनर्वसन होणार आहे आणि हे आपलं 1980 वर्षापासून आपलं हेच नाव आहे आणि ह्याच्या अंडरच आपल्याला ह्याच्या पुढे काम करायचं आहे. धन्यवाद. ठीक आहे साहेब. हा ठराव चमेलीवाडी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सूचक अनुमोदकाने आपल्या समोर मांडलाय. या ठरावाला आपण सर्वांनी हात उंचावून हो बोलायचंय. चमेलीवाडी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नियोजित, तिचा पत्ता भूक्रमांक 2028 NM जोशी मार्ग, भायखळा, मुंबई 11. ही संस्था आपल्या पुनर्विकासासाठी पूर्णपणे कार्यक्षमाने आणि विकासकांच्या प्रवर्तकांच्या कमिटीने निवडून पूर्ण सक्षम असं विकास काम करणार आहे. ठराव सर्वानुमते मंजूर. धन्यवाद. ठराव क्रमांक 5, पुनर्वसना योजना राबवण्यास लागणाऱ्या सक्षम वास्तुविशारद यांच्या नियुक्तीस मान्यता देणे सूचक आपले डेव्हलपर यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे आर्किटेक्ट आपल्यासाठी निवडलेले आहेत. अतिशय मोठ्या पदावर आहेत, चांगलं त्यांचं नाव आहे आणि केळेकर म्हणून चंदन केळेकर असं त्यांचं नाव आहे आणि त्यांचं अतिशय ह्या फील्डमध्ये त्यांचं अतिशय चांगलं नाव आहे. खूप वर्षाचा अनुभव आहे आणि आपला पहिलाच त्यांना त्यांना प्रश्न होता की आमची बिल्डिंग आम्हाला अतिशय सुंदर पाहिजे की भायखळ्यामध्ये सगळ्या लोकांनी इथे बोट दाखवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी हे पहिलं पाऊल टाकलेलं आहे. त्यामुळे ह्या डेव्हलपरसाठी मी सूचक आहे. अनुमोदक पांडुरंग बोबळे. माईकवर बोला. माझं अनुमोदन आहे. वास्तुविचाराचा मुद्दा सूचक आणि अनुमोदकाने आपल्या समोर मांडलाय. माझं नाव पांडुरंग गंगाराम बोबले. ठीक आहे. धन्यवाद साहेब. ठराव क्रमांक 4, योजना राबवण्यास लागणाऱ्या सक्षम वास्तुविचारक यांच्या नियुक्तीस मान्यता देणे सूचक मिलिंद सावंत, अनुमोदक पांडुरंग बोबळे. हाच ठराव तुमच्या समोर मांडतोय. सर्वांनी हात उंचावून हो बोलायचंय. सर्वांनी हात उंच करायचे.
ठराव सर्वानुमते मंजूर. आता आपण या महत्त्वाच्या ठरावाकडे, जेणेकरून पुढील वाटचालीला आणि विकासकाच्या आर्थिक कार्यक्षमतेला आपण इथे विकासक म्हणून निवड करणार आहे. आमच्या सोसायटीने इथे पुनर्विकास करण्यासाठी कुठलाही भेदभाव ठेवलेला नाही आहे. सर्वांसाठी त्यांनी मोकळं रान ठेवलेलं. ज्या कोणाला इथे विकासक आणायचं आहे त्यांच्या विकासकांची आपण शॉर्टलिस्टमध्ये इथे यादी पण बनवलेली आहे. एवढे विकासकांनी आपल्यापुढे विकास करण्यासाठी स्वारस्य दाखवला. त्यामध्ये मेसर्स हर्षिता लँडस्केप LLP, मेसर्स वत्सला रिअल्टी अँड डेव्हलपर्स, मेसर्स एनी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स DR कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स AYG कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स पेवररेक्स बिल्डकॉम LLP, या 6 बिल्डर लोकांनी आपल्या भूखंडाचा पूर्णपणे अभ्यास करून स्वारस्य दाखवलं होतं. पण आमच्या विकासक कमिटीने या सगळ्यांची आर्थिक क्षमता पाहिली आणि त्या आर्थिक क्षमता आणि 33/7 हे जे आपण पुनर्वसन योजना इथे राबवणार आहोत त्याकरता लागणारी त्यांच्यामधली कुवत आणि त्यांच्यातली लायझनिंग पॉवर ही थोडीशी आम्हाला कुठेतरी खटकली. म्हणून आम्ही त्या 5 डेव्हलपरना नाही म्हणून स्पष्ट सांगितलं. आणि ज्या वेळेला आपण मेसर्स पेवररेक्स बिल्डकॉम LLP यांची आर्थिक क्षमता पाहिली, त्यांची म्हाडामध्ये काम करण्याची क्षमता काय आहे, किती वेळात ते प्रोजेक्ट पूर्ण करतात हे सुद्धा आम्ही तपासलं. विकासक कमिटीने त्यांची कुठे कुठे कामं चालू आहेत तिथे जाऊन बिफोर टाइम यांची कामं करण्याची पद्धत, कार्यशाली बरोबर आहे का, त्यांचं डिझायनिंग परफेक्ट आहे का. कारण उगाच आपला कबुतराच्या खुराडासारखं घरं बांधून द्यायचं असं त्यांचं कधीच नाही आहे. त्यांची जी बनवण्याची पद्धत आहे, सूर्यप्रकाश कसा आतमध्ये मिळेल, लोकांच्या सर्व ज्या ख्वाहिश आहेत कशा मिळता येईल याबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यामध्ये खरोखर त्यांनी आम्हाला सांगितलं की जेवढं काय म्हाडा तुम्हाला देईल त्याच्यापेक्षा मी देण्याचा जास्त प्रयत्न करेन. आणि क्वालिटीमध्ये तर त्यांनी सांगितलं की मी त्याच्यात काहीच करणार नाही. क्वालिटी जी आहे, समजा 500 रुपये जर असेल तर मी 1000 रुपयाची क्वालिटीचे पेपर काही वापरणार. काही असू दे, तुमच्या घरासाठी लागणारे सर्व जे काही आहे फर्निचर असेल म्हणजे ते डेव्हलपिंगचं सगळं काय असेल ते मी त्याच्यामध्ये कुठेही नेगोशिएट करणार नाही. आणि अशा विकासकाला आम्ही का निवडून देऊ नये म्हणून आम्ही त्यांना आजच्या या सभेसाठी निवड करण्यासाठी त्यांना इथे बोलावलं. आणि हा ठराव मी तुमच्यासमोर मांडतो. त्याकरता सूचक पांडुरंग बोबळे, योजना राबवण्यास अनुभवी विकासकाची निवड व नियुक्ती करण्याबाबत. हॅलो जोरात बोला. सूचक अनुमोदन राजन. आता आपल्याला सर्व मी इथे सांगितलेलं आहे, या गोष्टीला अनुमोदन देतोय. धन्यवाद. हाच ठराव मी आता तुमच्या समोर मांडतोय. आम्ही मेसर्स पेवररेक्स बिल्डकॉम LLP चे भागीदार श्री आर्यन संजय पांडे यांना नियुक्त करतोय. पण आधी तुमच्या सहमतीने हात वर करून याकरता 20 सेकंद हात वर करायचे, तेवढी जरा तुम्ही त्रास घ्या. हात वर करा. आणि जोराने हो बोला. हो विसरलात की काय? जेवण बिवण ठेवलंय आपण. मेसर्स पेवररेक्स बिल्डकॉम LLP चे भागीदार श्री आर्यन संजय पांडे, राजू गुप्ताजी, अनुराग दुबे यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत होऊन जाऊ दे. और अखिलेश पांडे. ठीक आहे. अखिलेश पांडे सर्वांना मी विनंती करतोय की व्यासपीठावर या. जोरदार टाळ्यांनी सगळ्यांचं विकासकांचं स्वागत होऊन जाऊ दे. हो तुम्ही हलू नका, मान आहेत. नाही येऊ दे. जोरदार टाळ्या चालूच राहिल्या पाहिजे. व्यासपीठावर येस तोपर्यंत विकासक. गोविंद सर ना पण मिस्टर गोविंद सर प्लीज.
हॅलो हॅलो, मी अध्यक्षांना विनंती करेन आपले पाहुणे विकासक आर्यन पांडे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. द्या अध्यक्ष. जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊन जाऊ दे आपल्या पाहुण्यांचं. धन्यवाद. राजूजी गुप्ता. मी अनुराग दुबे यांचं पण अध्यक्षांना स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ देण्याची विनंती करतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊन जाऊ दे अनुराग दुबे यांचं. नंतर राजू गुप्ताजी यांचं पण अध्यक्षांना मी विनंती करतोय की पुष्पगुच्छ देऊन जोरदार सोसायटीतर्फे स्वागत करायचं आहे. तसेच अखिलेश पांडे यांचं पण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. मिलिंद सावंत, तुम्हाला मी विनंती करतोय तुम्ही या व्यासपीठावर आणि त्यांचं स्वागत करा. जोरदार टाळ्यांनी स्वागत. अजून आहे ना? काय नाव आहे? तसेच गोविंद सर यांना सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. मिलिंद सावंत स्वागत करतील. जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊन जाऊ दे. इकडे मी अध्यक्षांना स्वागत करण्यासाठी मिलिंद चव्हाण यांना विनंती करतोय की त्यांचा पण आपले अध्यक्ष सभा अध्यक्ष जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊन जाऊ दे. पेवरेक्स बिल्डकॉम LLP त्यांची सिस्टर कन्सर्न समूह कंपनी राईट चॅनल म्हणून आहे. ते आपण मिनिट्सवर घेतलेलं आहे. पण तुमच्या समोर पेवरेक्स बिल्डकॉम ही कंपनी भूखंड नवीन कंपनी उघडतात, पण त्यांची समूह कंपनी ओरिजिनल कंपनी जी शाखा म्हणतो ती राईट चॅनल समूह आहे. आता आपण विकासकांना विनंती करूया की आम्हाला 2 शब्द काहीतरी सांगावं. नमस्कार साहेब. बसू काय? हिंदी में बोले. मैं राजू गुप्ता पेवरेक्स बिल्डकॉन का CEO और हेलो, मेरा नाम राजू गुप्ता है और पेवरेक्स बिल्डकॉन का CEO और मेरे साथ मेरी टीम पूरी आई हुई है. मेरे डायरेक्टर पार्टनर श्री आर्यन पांडे संजय पांडे जी भी आए हुए हैं. पेवरेक्स बिल्डकॉन ये राइट चैनल कंपनी, राइट चैनल कंस्ट्रक्शन प्राइवेट लिमिटेड कंपनी है जिसी का सिस्टर कंसर्न कंपनी है पेवरेक्स बिल्डकॉन. इसी के अंडर का ये जो प्रपोजल है इसी अंडर में हम आगे बढ़ाएंगे इसको. और ये वादा करते हैं जो आज तक हम देते आए हैं उससे भी अच्छा देने की कोशिश करेंगे. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आणि आपल्याला कोणाला बोलायचं आहे? आज आपण विकासकाच्या मनोगत आणलं, पण टाळ्या काय एवढ्या असं जोरात वाजल्या नाही. त्यांनी एवढ्या प्रेमाने तुमच्यासाठी भक्कम आर्थिक क्षमता घेऊन आलेत आणि तुमच्या समोर प्रेझेंट झालेत. टाळ्या वाजल्या पाहिजे ना त्याच्यासाठी. धन्यवाद. तर आपण आता चर्चेच्या विषयामध्ये सर्व अजेंडा पास करून घेतलेत, त्यामुळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. अध्यक्षांच्या परवानगीने येणारे इतर विषय, या विषयामध्ये आपण कोणाच्या मनात काय किंतु परंतु असेल किंवा पुनर्वसनासाठी तुम्हाला अजून आम्हाला काय सुचवायचं असेल त्याकरता आपण अध्यक्षांच्या परवानगी येणाऱ्या इतर विषयामध्ये हा मुद्दा घेतलेला आहे. तर मी आता आपणा सर्वांना विचारतोय, माईक दे त्यांना. माईक. हॅलो हॅलो, उभं राहून बोला जरा. हॅलो, मला विचारायचं आहे की आपल्याला आपण जे भाडं देणार ते भाडं देणार त्यावेळी जे चेक देणार ते समजा उर्वरित चेक आम्हाला केव्हा मिळणार? ठीक आहे. अजून काय प्रश्न आहे?
प्रश्न बरेच आहेत. हा मग विचारा, म्हणजे एकदमच उत्तर देतो. तोच फक्त प्रश्न विचारायचा होता की ठीक चेक आहे ते पहिले देतात, नंतर चेक देत नाही. सांगतो मी त्या संदर्भात. झालं? अजून काय विचारायचं आहे? नाही. कसं आहे साहेब, आपण विचारलेल्या प्रश्नाला खरोखरच चांगलं आहे. तुम्ही सगळ्यांच्या भविष्याचा विचार केलाय, तुम्ही एकट्याचा विचार नाही केलाय. कारण काय, आज आपण पेपरला वाचत असतो की बिल्डर 6 महिन्याचा चेक देतो, नंतर विसरून जातो आणि आम्हाला रस्त्यावर काढतो. पण नाही, आता एक रेरा म्हणून काढलेला आहे गव्हर्नमेंटने. त्या रेराच्या अंतर्गत ना बिल्डरवर अत्याचार होत, ना सभासदांवर अत्याचार होत. कारण चेक वगैरे सगळ्या 2 वर्षाचे डिपॉझिट आधीच काढून घेतलेले जातात. त्याच्यामुळे तुमच्या चेकची जबाबदारी कोण घेत आहे? शासन घेतोय, विकासक नाही. विकासक ज्या दिवशी तुमचं एनेक्शर पात्र होऊन IODCCला जाईल आणि तुम्हाला सांगेल की बाबा आता आम्ही ट्रान्झिस्कॅम मानतो किंवा तुम्हाला आणि कुठेतरी हे करतो, त्याकरता म्हाडाचे अधिकारी 33(7) जर इथे योजना लागली तर म्हाडाचे अधिकारीच्या सहाय्यक निबंधकाच्या उपस्थितीत इकडचा रेडी रेकनर ठरला जाईल. त्याप्रमाणे तुम्ही काय 25,000 मागाल, पण रेडी रेकनरने समज 50,000 असेल ते पण तुम्हाला मिळतील. पण त्याच्यामधला दुवा काढला जातो की 25 नाही, 20 नाही, 22,000 रुपये इथे भाडं तुम्ही द्यायचंय, असं विकासकाकडून कन्सेंट भरून घेतली जाते. त्याच्यामुळे तुमच्या भाड्याच्या ह्याने तुम्ही निश्चिंत राहा. याच्यात विकासक काही करू शकणार नाही, कारण यासाठी रेरा कायदा आलेला आहे. आपल्याला माहिती आहे ना रेरा कधी आला? हे अशी लपडी व्हायची म्हणून रेरा कायदा आलाय आणि त्याच्यासाठी आपण आता निश्चिंत राहायला पाहिजे. आणि ज्या दिवशी आपली संस्था रजिस्टर होणार, ही तर आता सुरुवात आहे. तुमचा प्रश्न दुसऱ्या तिसऱ्या मीटिंगला येणार, कारण त्यावेळेला आम्ही तुम्हाला काहीतरी प्रूफ दाखवणार की हा बिल्डिंगचा नकाशा झालाय, इथे आता मला IODCC मिळणार आहे. आता तुम्ही तुमच्या भाड्याचं बोला, त्यावेळेला मीटिंग असणार, त्यावेळेला सहाय्यक निबंधक इथे उपस्थित असणार आणि ते तुम्हाला सांगणार की बाबा ह्या जागेचं आम्ही असं बिल्डरकडून लिहून घेतलेलं आहे, असे आम्ही त्यांच्याकडून चेक घेतलेला आहे आणि ते चेक आम्ही तुम्हाला वाटप करणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला विकासकाकडे जायची गरज नाही. ठीक आहे? अजून काय विचारायचं? बोला. अजून कोणाला काय प्रश्न? ठीक आहे, आणि काय विचारायचं विचारा. महिला आघाडी पुढे पाहिजे, पहिली विचारा प्रश्न. हा, त्यांना माईक द्या. हॅलो, हे आता विकासकांनी कबूल केलेलं आहे. इव्हन त्या लेटरमध्ये सुद्धा आम्ही वाचलं की सरसकट सर्व मेंबर्सना 25,000 रुपये जे ठरलेले आहेत ते भाडं देणार आणि 10,000 रुपये शिफ्टिंग आणि रिशिफ्टिंग असे चार्जेस देणार. तर हे सर्व सभासदांना चमेलीवाडीच्या लागू आहे का? बघा कसं आहे माहिती आहे काय, आता तुमच्या इथे एक सभासदांची लिस्ट तयार होईल. त्यामध्ये मूळ मालक म्हणजे घरातला जो मालक आहे त्याला ते सर्व जर पात्र झाले आणि सर्वांना मिळणार, ते सर्वांना. पण त्या घर मालकाला त्याच्या मुलाला म्हणाल तर नाही मिळणार. तुमच्या लक्षात येतं मी काय बोलतो? घर मालक मयत असेल तर त्यांनी ससेक्शन सर्टिफिकेट कोर्टाकडून आणून सोसायटीला द्यायचं आणि सोसायटी ते म्हाडाला पुटअप करेल. आणि ज्याचं नाव म्हाडामध्ये रेकॉर्ड आहे ऑलरेडी. हा, मग संपलं. मग काय मयतचा काही विषयच नाही. जो आम्ही काय म्हणतोय, त्यांनी जर सगळी परमिशन घेतली की बाबा माझे वडील गेले, आई गेले आणि मी आता माझा या वारस आहे, आम्हाला काही विषय नाही. आम्हाला म्हाडा सांगेल याला दे, आम्ही दिले. ठीक आहे. आणि 25,000 जर विकासकांनी दिले तर वेल अँड गुड, जोरदार टाळ्याने स्वागत व्हायला पाहिजे. आपण उगाच काहीतरी बोलतोय. बिल्डरने दिलेलंच आहे तुम्हाला. बोला. हॅलो, माझं नाव विवेक दिवटे आहे. तर आता आमच्या सहकारी विश्वास पवार यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्यांनी थोडंसं अर्धवट सांगितलं की भाड्याविषयी त्यांनी बरोबर सांगितलं की सर्वांना मिळेल की नाही. परंतु आम्ही 8 जे रूम आहेत ते बाहेर रस्त्यावर NM जोशीला पॅरलल आम्ही ती बिल्डिंग होती, त्यात आमच्या 8 रूम होत्या. पडायला आल्यामुळे आम्हाला म्हणजे असं बळजबरीने बाहेर हाकललं आहे संक्रमण शिबिरात तर म्हाडाने. तर त्यासाठी आम्ही जे आता 8 जण बाहेर आहे, तर मुळात यांचं काय प्रश्न आहे की सगळ्यांना समान जे काय भाडं आहे ते सगळ्यांना समान मिळणार. परंतु काही दिवसापूर्वी मला अशा अफवा वगैरे जे काय ऐकायला आल्या, आता खऱ्या आहेत खोट्या आहेत मला माहीत नाही, मी कोणावर आरोप करत नाही, की तुम्हाला कसं मिळणार, तुम्ही म्हाडामध्ये आहे, तुम्ही इकडे आहे तिकडे आहे. आम्ही 35 वर्ष म्हाडामध्ये आहे, एक नाही 35 वर्ष झाली. आम्ही एवढे हाल काढले. संक्रमण शिबिरांची व्याख्या कोणाला नव्याने सांगायला नको, कळलं का? म्हाडा दुर्लक्षित करते सगळ्यात, जे तुमच्या अडचणी असतील त्याकडे. तर आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही जे पुढच्या आमची फ्रंटलाईन जागा होती दुकानाच्या वर,
ती त्याग करून आम्ही मागे म्हणजे जे सगळ्यांबरोबर आम्ही यायला तयार झालो, तर भाडं आम्हाला सगळ्यांना का नाही मिळत आहे? मग समानच मिळालं पाहिजे सगळ्यांना. कसं आहे साहेब, झालं भीषण बोलू. कसं आहे साहेब, आपण जो सर्वे केला तुमचा कोणाची निगडीत आहे? म्हाडाची. तुम्हाला संक्रमण शिबिरात कोणी आणलंय? म्हाडाने आणलंय. आम्ही इथे कोणाला आणलंय? आज विकासकाला. कशासाठी आणलंय? पुनर्वसन योजना राबवण्यासाठी. तुमचा विषय हा टेक्निकली विषय आहे. टेक्निकली म्हणजे आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करू, तुम्हाला बेघर नाही करणार. भाड्याचा विषय हा कधी येणार आहे साहेब? मी तुम्हाला बोललो, ज्या दिवशी संस्था आपली रजिस्टर होईल. आज आपण नियोजित संस्था म्हणून चालवतोय. हे सर्व उचलून आपण म्हाडाला देणार आहे. म्हाडाला अप्रुव्हल आल्यानंतर तुमचं पण नाव येणार. जर संक्रमण शिबिरात तुम्ही राहताय, म्हाडा म्हणते ना याला पण भाडं द्यायचंय, तर आम्ही देणार. पण अजून आपल्याला त्याकरता हा विषय ह्या मीटिंगमध्ये फक्त तुम्ही प्रश्न विचारला, त्याबद्दल काय माझा वाद नाही, पण अजून हा विषय पुढच्या मीटिंगला आला असता तर लयच बरं झालं असतं आणि तुम्हाला समर्पक उत्तर मिळालं असतं. चालेल ना, मला काय पुढच्या मीटिंग पर्यंत थांबतो. नक्कीच थांबू. आपण आमची एवढी एकच इच्छा आहे की जे काय सगळ्यांना आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. टेक्निकली विषय हा आजच्या मीटिंगचा नाही. आज आपण जातोय, आपण आज लग्न करायला जातोय, लग्न झालं नाहीये, ते लग्न अप्रुव्हल होऊ दे. आलं का लक्षात? अप्रुव्हल झाल्यानंतर आपण बसायला परत. आणि दरवर्षी मीटिंग होणार आहे, ते दरवर्षी विषय सर्वसाधारण सभा होणार. मुद्दा बरोबर आहे, पण याच्या आधी अशा अफवा उठायला नको ना, तुम्हाला काय देणार नाही, तुम्हाला हे नाही देणार, तुम्हाला ते नाही देणार. साहेब कसं असतं माहितीये का, अफवांवर विश्वास कधी ठेवायचा नाही. लोक तुम्हाला सांगतील 750 फूट घर मिळणार आहे, आम्ही देणार का? नाही, नियमाप्रमाणे नाही. कमिटीचे लोक जर अशा अफवा उठवत असतील तर ते बरोबर नाही ना. ऐका ना, मी काय म्हणतो साहेब, तुमच्यावर विश्वास आहे की नाही? नाही, माझा या पूर्ण कमिटीवर विश्वास आहे. मग कशाला मग कमिटीचं नाव असं व्हायला नाही हवं की आम्ही आज त्यांच्याबरोबर 35 वर्ष आज आपण सभासद म्हणून इथे मस्तपैकी भक्कम आहे की नाही? हा, भक्कम आहे ना. आज तुम्हाला तुमच्या घरातून कोणी काढलंय का? नाही, एक विचारतो प्रश्न. बोला. तुम्ही ह्याच्या त्याच्यावर आरोप न करता तुम्ही तर एकदम सज्ञान नागरिक आहात, बरोबर आहे? म्हाडाचा इथे जेव्हा प्रोजेक्ट चालू होणार, प्रत्येकाचं इथे डिस्प्ले होणार आहे सोसायटीच्या फ्लॅग बोर्डवर, बरोबर आहे? त्यावेळेला काय ऑब्जेक्शन येते, सजेशन येते, याच्यावर कोणी ठेवला पाहिजे वॉच? आपल्या सगळ्या सभासदांनी. हे जे कमिटी मेंबर निवडले ते तुमच्यातून निवडलेले टेम्पररी लोक आहेत, समजलं की नाही? त्याच्यामुळे ह्याच्या त्याच्यावर आपल्या सगळ्यांना मिळून ही स्कीम घेऊन जायची आहे की नाही? नक्कीच. आम्ही सगळ्यांवर विश्वास ठेवणं आपलं गरजेचं आहे. हा काय बोलतो, तो काय बोलतो, अजून आपण हाय तिथेच आहे. हे विषय कधी यायला पाहिजे? ज्या वेळेला आपण आता बिर्याणी तयार आहे आणि ताटात घ्यायचंय तेव्हा विचारा मीठ खराब आहे, मसाला खराब आहे. आज आपण या विषयावर थोडंसं थांब्या. का माहितीये काय? कोणाच्या भावना दुखावल्या नाही पाहिजे साहेब. कसं असतं, बिचारे हे जे कमिटी मेंबर आहेत हे तुमच्यासाठी तर पळणार आहेत ना साहेब आज. आपण नाही, आमच्यासाठीच पळायला पाहिजे. आमची हेच इच्छा आहे की आमच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. अहो, मग मी तेच सांगतोय तुम्हाला, ज्या दिवशी संस्था आपली रजिस्टर होईल तेव्हा आपण शेअर होल्डर असणार आणि त्यावेळेला आपण त्यांचा लगाम आपण चालवणार आहे. तू असं का बोलतोस बाबा? आज आपण नियोजित आहे साहेब. नियोजित असताना आज आपण संक्रमण शिबिरात आहे, म्हणजे या सोसायटीचा अजून आपण सभासद आहे की नाही हे तळ्यात मळ्यात आहे साहेब. आपण आज ज्या वेळेला आपली संस्था रजिस्टर होईल आणि तुम्ही जेव्हा आमच्यामध्ये इंटर होणार तेव्हा आम्ही तुम्हाला टेक्निकली सर्व बाजूनी, जोपर्यंत तुम्ही सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत आम्ही उत्तर देत राहणार. बस एवढंच पाहिजे. अपेक्षा एवढ्याच आणि आम्हाला पूर्ण पाठिंबा या कमिटीला. धन्यवाद साहेब. ओके, ओके. आणि कोणाला काय प्रश्न? कोणाला काय? महिला मंडळ त्यांना द्या. मला विचारायचं आहे की आता तुम्ही यायच्या अगोदर इकडे बरेच विकासक येऊन गेले, त्यामध्ये काही विकासकांना आम्ही कन्सर्न पण दिले होते. तर त्यामध्ये MS संघवी होते, त्यांना आम्ही त्यावेळेला सुद्धा कन्सर्न दिले होते. तर त्यांनी इकडे बांधकाम करण्याचा त्यावेळेला निर्णय घेतला होता आणि त्यानंतर आम्ही त्यांना मनाई केली आणि आता ते केस पण बहुतेक त्यांनी टाकलेली आहे. तर मे बी त्यामुळे आपल्याला काय प्रॉब्लेम होऊ शकतो का? दुसरा एक प्रश्न आहे की बरेच विकासक आले, त्यांनी वेगवेगळे वादे केले आम्हाला जागेबद्दल की आम्ही तुम्हाला 350 देऊ, 380 देऊ वगैरे. तर आता हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी फिजिबल कसा होता जर त्यांना होत नव्हता, आणि तुम्ही कसे काय आम्हाला 425 एरिया देत आहे की तुम्ही पण फक्त बोलून निघून जाल? ठीक आहे. अजून काय विचारायचं आहे? पहिला प्रश्न तुम्ही जो विचारला की आम्ही इथे संघवी बिल्डरला इथे आणलं होतं,
साहेब 2000 मला वाटते साधारणपणे 2015ची गोष्ट असणार. तुम्ही कन्सेंट दिले, सगळे दिले. आज म्हणजे चला मी एक पत्र वाचलं तुमच्या सोसायटीचं 2015चं, त्याच्या आधी आला असेल. कसं असतं साहेब, 37 करण्यासाठी रोड, बाकीचं ट्रँग्युलर, इथे आता मागे तुमची बफर लाईन आहे, बिल्डिंग किती आत येतोय, ह्याचा जेव्हा अभ्यास नसतो ना तेव्हा मी मुक्तपणे वाटत असतो. 380 का मी 680 देतो तुम्हाला, पण मलाच माहीत नसतं मी देईन का नाही. आम्ही तुम्हाला मगाशी काय सांगितलं, आम्ही शॉर्टलिस्ट केले, 6 बिल्डरची शॉर्टलिस्ट केली की त्या लोकांना जमलं नाही. कारण विकासक कमिटीच्या वतीने मी सल्लागार म्हणून त्यांची शॉर्टलिस्ट केल्यानंतर मला ठरवलं गेलं की आर्थिक क्षमता पण यांची नाही आहे. कारण ते आता असं का बोलतायत जे नियमातच नाही आहे. 33(7) नियमातच जर नसेल आणि तुम्हाला जर त्यांनी दिलं तर तुमच्या बिल्डिंगला ओसी मिळणार आहे का, म्हणजे तुम्ही रस्त्यावर. त्याच्यामुळे जे बिल्डर कोण आले आणि गाजर तुम्हाला दाखवलं ते सगळं तुम्ही मनातून डिलीट करून टाका. कारण आम्ही तुमच्या सगळ्यांच्या भवितव्याचा विचार करून इथे आम्ही या विकासकाला इथे आणलेलं आहे. आणि त्याची सर्व, जसं तुम्ही म्हणालात की तो हे देऊ शकतो का, ते देऊ शकतं का, कसं आहे साहेब, मला माहिती आहे इथून बफर लाईन सोडली तर आपली बिल्डिंग बसत नाही आहे. पण त्यांच्या वास्तुविशारदने असा प्लॅन बसवला आहे की बिल्डिंगची हाईट वाढू दे, बिल्डिंगची हाईट वाढू दे, पण नियमाप्रमाणे त्यांना घर मिळू दे. सेलचा विषय हा नंतरचा विषय आहे. आम्ही काय बघतोय, पुनर्वसन योजना इथे व्यवस्थित तुम्हाला सुटसुटीत हवेशीर घर कसं मिळेल त्याच्यासाठी. तुम्ही दुसरं असं पण विचारलं की संघवीला आम्ही कन्सेंट दिलं, हे दिलंय, तर आता नियमाप्रमाणे 2034च्या DP आणि आता 2016च्या नियमाप्रमाणे सर्व लॉज, बायलॉज जे आहेत ते बदललेले आहेत. कन्सेंट दिल्यानंतर GBR घेतल्यानंतर 2 महिन्याच्या आत तुम्ही प्रोजेक्ट पुटअप करायचा आहे. आणि तुमच्या याला तर भरपूर वर्षे झाली, 8-9 वर्षे झाली, त्याच्यामुळे त्या कन्सेंट इनव्हॅलिड झाल्या. आणि तो कोर्टात जाऊ दे, कोणी जाऊ दे, कारण याचा जागेचा मालक कोण आहे, म्हाडा आहे. म्हाडा जेव्हा त्या जागेचा मालक असतो तेव्हा कुठल्याही विकासकाला कोर्टात जायचे राईट्स राहत नाही. कारण उद्या म्हाडा म्हणणार तू डेव्हलप करू शकला नाही म्हणजे रस्त्यावर आणू का लोकांना आम्ही. नियमाप्रमाणे 2032 साली पर्यंत 0 झोपडपट्टी आणि 0 चाळी हा गव्हर्नमेंटचा शासनाचा GR तयार झालेला आहे. 15 मेला त्याचा अंमलबजावणी व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता बिल्डर लोक फटाफट जेवढ्या स्कीम मिळतील ते टाकण्याचा प्रयत्न करतायत. नाहीतर उद्या म्हाडा, इथे म्हाडा लँडलॉर्ड असताना विकासक तुम्ही नाही निवडला, विकासक नाही आला तर नॉर्म्स प्रमाणे तुम्हाला ते कुठेही शिफ्टिंग देऊ शकतात. तुम्ही तिथे दादागिरी काही करू शकत नाही. कोर्टाच्या, हायकोर्टाच्या बेंचने जयेश पटेल आणि खाता साहेबांनी क्लिअर कट सांगितलंय की झोपडपट्टी असू दे किंवा त्या चाळीच्या सिस्टम असू दे, जर ते मालक नाही आहेत तर त्यांना मी ते उभा करणार नाही. तुमच्या पुनर्वसनाच्या विकासकाच्या आड जर कोण येत असतील त्यांना मी डिकॉलिज करणार म्हणून. त्याच्यामुळे तुमचा जो प्रश्न होता साहेब, ऐकताय ना, तुमचा जो प्रश्न होता त्याचं समर्पण उत्तर मिळालं का आपल्याला, सांगा माईकवर. नाही, कसं आहे की आम्हाला असं कळलं होतं की आपण समजा पुनर्विकासासाठी नवीन विकासक आणला आणि जुन्या विकासकांनी जर केस टाकली आपल्यावरती तर परत आपला प्रोजेक्ट अडकेल, ही सर्वांच्या मनात भीती होती. मी तुम्हाला आता सांगितलं, त्याच्यामुळे तुम्ही सहमत आहे ना. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे साहेबांसाठी. आणि कोणाला काय प्रश्न ते बघा, त्यांना द्या. हॅलो, माझं नाव कृष्णराय डिचोलकर. आता हे तुम्ही जे 425चा जो एरिया बोललात ना, तर ते ऑफर लेटर आहे त्याच्यामध्ये रेरा कायद्याप्रमाणे 425 कार्पेट एरिया असं लिहिलेलं आहे. तर रेरा कायद्याप्रमाणे 425 कार्पेट एरिया आणि आपला कार्पेट एरिया याच्यामध्ये फरक काय, तर ॲक्च्युअल कार्पेट एरिया आपल्याला किती मिळणार आहे? बघा कसं आहे माहिती आहे साहेब, अजून आपण टेंटेटिव्ह बोलतोय, ड्रॉइंग अजून तयार नाही आहे, समजलं की नाही. जो तुमच्या म्हाडाच्या नॉर्म्स प्रमाणे 425 कार्पेट एरिया, आता कार्पेट एरिया हा रेरासाठी लिहायला लागतो, तिथे नॉट फंजिबल वगैरे वगैरे. पहिले बिल्डर काय करायचं, ओरिजिनल तुमचा 300 कार्पेट असायचा, नंतर त्याच्यावर ते फंजिबल उडवायचे, नंतर जज्जा उडवायचे आणि तुम्हाला सांगायचं 405 देतो, म्हणजे ॲडिशनल एरिया जो 35% तुमचा ॲड करून सांगितला जातो त्याला आता कार्पेट म्हणतात. पण तसंच सगळं आता डिस्कॉलेज झालेलं आहे साहेब. जे विकासकाने तुम्हाला आता लिहून दिलंय ते रेराच्या नॉर्म्स प्रमाणे आणि म्हाडाच्या नॉर्म्स प्रमाणे दिलंय आणि तेच तुम्हाला मिळणार, कारण तोच प्लॅन अप्रुव्हलला जाणार आहे. हा, पण तो जो 425 कार्पेट एरिया ना रेराप्रमाणे, त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे इंटरनल वॉल्स पण पकडले जातात.
आणि त्यामुळे तो एरिया 5% कमी होऊन जातो. नाही 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 जनरली नाही, त्याचं लोडिंग 5% असतं. कसं आहे, हा प्रश्न आपला तुमचा बरोबर आहे. ज्या दिवशी आपला प्लान बनवेल ना, हा प्रश्न तुमचा आपण एक पेंडिंग ठेवूया. ज्या दिवशी आपला आता हे आपलं थोडंसं सुरुवात होते. प्लान जेव्हा तुमच्या इथे डिस्प्लेला लावली जाईल, त्याची जी मेजरमेंट तुम्हाला दिलेली जाईल, त्यावेळेला तुम्ही तिथे ऑब्जेक्शन उतरा की तुम्ही जे बोललाय आणि आता हे डिझाईन यामध्ये मला जरासं थोडं हे वाटतंय, समजलं की नाही, तर तिचं मला क्लेरिफिकेशन द्या. त्यावेळेला आपला वास्तुविशारद जो आपण आज निवडलाय तो येऊन याचं तुम्हाला क्लेरिफिकेशन देणार. हा म्हणजे आमची एवढीच अपेक्षा आहे की ऍक्च्युअल युजर किती मिळणार आहे मिळणार ते सांगणार सगळ्यांना कळायला हवं. सांगणार 425 आहे, त्याच्यामध्ये जर रेरा कायद्याप्रमाणे जर बघायला गेलं तर ते 5% त्याच्यामधून लोडिंग कमी होऊन जाते. नाही नाही, 425 ते 425 तुम्हाला मोजून त्याशिवाय प्लॅनच पास होणार नाही साहेब. एक म्हणजे तुम्हाला जे लिहून दिलेलं आहे रेरा कार्पेटच्या हिशोबाने रेराप्रमाणे प्लान तेवढाच मिळणार तुम्हाला. तेवढाच रेराप्रमाणे प्लान 425च पास होणार. हो, पण जो ऍक्च्युअल युजेबल एरिया त्याच्यामध्ये 5% लोडिंग नाही नाही कमी होऊन जाणार. नाही 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 नाही, जवळजवळ 400 जेवढा तो तुम्हाला लिहून दिलाय तोच. लोडिंग बिडिंग काही कटिंग बिटिंग काही होणार नाही. 425च तुम्हाला कार्पेट मिळणार. धन्यवाद. तुम्ही मोजून घेऊ शकता. ओके, धन्यवाद. अजून कोणाला काय प्रश्न? हॅलो, नमस्कार. प्रभाकर कदम, रूम नंबर 29. मला एकच तुमच्याकडून माहिती हवी आहे की तुमच्या या मुंबईमध्ये म्हाडा ॲक्वायर्ड प्रॉपर्टीचे डेव्हलपमेंटचे अजून किती प्रोजेक्ट तुम्ही सक्सेसफुल बनवले? पहिला कसं आहे साहेब, आमचे म्हाडाच्या प्लॉटवर भरपूर प्रोजेक्ट चाललेले आहे. तुमचं इथे लिटिगेशनचा प्लॉट आहे. कारण कसं आहे, संघवी डेव्हलपर म्हणून कोणीतरी आता सांगितलं की त्यांनी प्रयत्न केले इथे, बरोबर आहे. त्याने सर्व परमिशन आणण्याचे प्रयत्न इथे केले, पण तो त्याच्यात असफल झाला. आर्थिक क्षमतेने किंवा टेक्निकल प्रॉब्लेमने ते मला माहीत नाही. आमची करण्याची पद्धत म्हाडाशी समन्वय राखून आम्ही जबरदस्ती करणार नाही कोणाला. आणि जोपर्यंत आमचं पिक्चर इथे क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्ही बेघर पण करणार नाही. म्हाडाचे ॲक्वर ही कुठलाही डेव्हलपर जर नवीन आला तरी तो करू शकतो. ही प्रोसिजर किती आहे? अवघी 6 महिन्याची प्रोसिजर आहे. आणि गव्हर्नमेंटचा प्लॉट घ्यायचा आहे फक्त आपल्याला. लीजवर घ्यायचं आहे की कन्व्हेन्सवर घ्यायचं आहे ही नंतरची गोष्ट आहे. पण म्हाडाची ॲक्वायर प्लॉट आम्ही बऱ्याचपैकी आमची लिगल जी टीम आहे आणि आमची लायसनिंग करणारी टीम आहे त्यांनी केलेलं आहे. आम्ही पहिला सुरुवातीला राईट चॅनलच्या नावाने 3 ठिकाणी केलेलं आहे आम्ही. तुम्ही आमच्या वेबसाईटवर बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि दुसरं म्हणजे म्हाडा ॲक्वायर म्हणजे काय? गव्हर्नमेंटकडून कशाला ॲक्वायर करायची आपण जागा? आपण सोसायटी पुनर्वसनाला चाललोय. ॲक्वायरचा विषय येतो कुठे येते? गव्हर्नमेंटकडून मी लीज मागणार आहे. हॅलो, माझ्या प्रश्नाला उत्तर तुमचं डायव्हर्ट होतंय. काय होतं? मी फक्त सांगतोय की तुम्ही अजूनपर्यंत नाही ठीक आहे, अजूनपर्यंत तुम्ही किती प्रोजेक्ट सक्सेसफुली डेव्हलप केलेले आहेत आणि त्यांना घरं मिळालेली आहेत याची फक्त यादी द्या ना. ठीक आहे, आम्ही तुम्हाला डिस्प्ले करतो ती यादी, काय प्रॉब्लेम नाही. ओके, आता तुमच्या तोंडावर नाही आहेत का? नाही, कसं आहे माहितीये काय, हा प्रश्न जर तुम्ही मिटिंगच्या आधी दिला असतात ना तर आम्ही तयारीनिशी साहेब आलो असतो आणि तुम्हाला याचं उत्तर दिलं असतं. नाही, हे तर गृहीत आहे ना, कोणी तुम्हाला हाच प्रश्न विचारणार आहे. नाही, प्रिपेअर होऊनच यायला हवं होतं ना. आता बघा कसं आहे, प्रॉपर्टी कार्डवर म्हाडा असल्यामुळे आम्ही ते प्रॉपर्टीचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय ते आलो का? भूखंड आम्हाला माहिती आहे. आम्हाला मी चमेलावाडीच्या भूखंडाबद्दल बोलतच नाहीये. मग नाही, तुम्ही किती डेव्हलप केलेत एवढं विचारतोय. हो ना, आम्ही केलेले तुम्हाला सांगितले ना, 2-3 आम्ही तसे केलेले आहेत प्रकरण आमच्या वेबसाईटवर आहे. तुम्ही चेक करू शकता. मी सांगणं आणि तुम्ही स्वतः चेक करणं याच्यात फार फरक आहे. मी काहीतरी चुका जातं तुम्हाला बोलणार, हे केलं ते केलं, नको ना. जे सत्य आहे ते सत्य. आलं का लक्षात आहे? आम्ही म्हाडाचा प्रयोजन चेंबूर तिलकनगरमध्ये 4 बिल्डिंग केलेली आहे. अंदाजन ते 1.5 लाख फूट असणार आणि बिल्डिंगचं नाम तुलसी अभय आहे. तुम्ही जाऊन तिलकनगर चेंबूरमध्ये विचारू शकता. अजून कोणाला काय प्रश्न विचारायचा आहे? मीटिंग संपवायची का? बोला. वेळ भरपूर झालाय. 5:30चा टाइम होता, आता 9 वाजत आले. मुंबई इंडियन जिंकली पण त्याच्यात. कोणाला काय प्रश्न विचारा. मी जोपर्यंत प्रश्न उत्तर संपत नाही तोपर्यंत मी उत्तर देत राहणार. बोला.
चला, माझ्या मते कोणाला काही प्रश्न विचारणार नाही. सगळ्या सभासदांच्या मनाच्या शंका कुशंका पूर्णपणे झालेल्या आहेत. तर आपण आता अध्यक्षांच्या परवानगीने या मीटिंग समाप्तीच्या घोषणा करण्यासाठी आणि कोणाला काय बोलायचं आहे? बोलायचं आहे? बोला, यावर या. एक मिनिट जरा होल्ड करा. बुकलेट आहे की त्यांनी किती किती बिल्डिंग डेव्हलप केलेले आहेत. त्या बुकलेट मला वाटतं ऑलरेडी मी टाकलेलं, पण आधी ना, पण तेव्हा आपला ग्रुप नव्हता. तर आता मी सगळ्यांना ते देईन. त्यांचं बुकलेट आहे ते. ठीक आहे. परत सगळ्यांना विनंती आहे की आपला मिनिट्स तयार झालेला आहे आणि त्या मिनिट्सवर जाताना सर्वांनी सह्या करायचे आहे. उपस्थिती पण आणि हे जे मिनिट्स तयार झाली त्या संदर्भात पण सह्या करायचे आहे. तेव्हा कृपा करून जरा आपला अजून अमूल्य वेळ देऊन पटापट सह्या करून आपल्याला निघायचं आहे. तर मीटिंग आपण इथे समाप्त करण्याची घोषणा अध्यक्षांच्या परवानगीने करतोय. बोला अध्यक्ष साहेब. कोणाला काही विचारायचं असेल तर अजूनही विचारू शकता. सर्व सभासदांना विनंती आहे की आपले रूम नंबर, मोबाईल नंबर असेल तर आणि नाव सुरळीतपणे त्या मिनिट्स बुकवर लिहायचं आहे, जेणेकरून हे आपलं 2-4 दिवसात नोटराईज रजिस्टर होईल आणि आपण माडाला सबमिट करणार आहोत. त्यामुळे कृपा करून आपल्याला हात जोडून विनंती आहे की तेवढं जरा आपण लक्ष ठेवा. एक मिनिट, जरा मिनिट्स तयार झाले असतील तर एकदा वाचून दाखवा ना, कारण तिथे मिनिट्स बुक आणा जरा. सही कर. मिनिट्स बुक आणा. तेवढा मिनिट्स बुक आणा. नाही बोल. मिनिट्स बुक पाहिजे, वाचून दाखवू दे. येस, मी मिनिट्स बुक आपल्या समोर वाचतोय, पण आपल्या पाहुण्यांना जाण्यासाठी आपण अनुमती द्याव्या. आपली मीटिंग चालू राहणार आहे, काय काळजी करू नका. ते लांबून आलेले आहेत तर त्यांना जाण्याची परमिशन द्यायची का? आपण जाऊ दे ना पाहुण्यांना. अरे हो बोला. निघा साहेब. आप धन्यवाद. जोरदार टाळ्यांनी स्वागत होते त्यांचं. पाहुण्याने आपला अमूल्य वेळ दिला आपल्यासाठी. हॅलो हॅलो हॅलो. सभेचा इतिवृत्तांत. चमेलीवाडी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नियोजित संस्थेचा पत्ता 555 चमेलीवाडी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, नामदोशी मार्ग, भायखळा पश्चिम, मुंबई 11 असा असून सर्व उपस्थित सभासदांनी स्वाक्षरी करून विशेष सर्वसाधारण सभेस आवर्जून चर्चेचे विशेष सहभाग दर्शवण्यात आला. सदर सोसायटी शासन नियमावली 33/7 अंतर्गत पुनर्वसनासाठी सर्वांच्या सहमतीने इमारत पुनर्वसन करता सर्वानुमते सहमती व राजीवकुशीने परवानगी देत आहे. सभेचे कामकाज पाहण्यासाठी व सभेचे कारभार पाहण्यासाठी श्री संजय उमाकांत बाजे यांनी सभेची धुरा सांभाळण्याची जबाबदारी संस्थेने त्यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे सभेला सुरुवात करण्यापूर्वी पुनर्वसनाच्या कामाला प्रारंभ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व बुद्धिमंत गणपती बाप्पा यांची पूजा पुष्पहार घालून व दीप प्रज्वलित करून गणपती बाप्पा मोरया व छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेने सभागृह गरजून गेले. सभेला सुरुवात करण्यापूर्वी भारताच्या राष्ट्रगीताला सर्व सभासदांनी उभे राहून जनगणमन म्हणून मानवंदना दिली. तसेच जुने जाणते सभासद जे स्वर्गवासी झाले आहेत त्यांना मौन राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सर्व सभासदात आसनास होण्यास सांगितले. सभेचे पुढील कामकाजाला नियमानुसार सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम या सभेसाठी सभाध्यक्ष निवडण्याची घोषणा करण्यात आली.
त्याकरता सूचक आणि अनुमोदक यांनी श्री राजेंद्र मधुकर नांदोसकर यांचे नाव सुचवले. त्याला अनुमोदन श्री यांनी केले. त्याला सर्व सभासदांनी सहमती दर्शवली. व्यासपीठावर त्यांना बोलवण्यात आले. व्यासपीठावर विराजमान सभाध्यक्षांकडून पुढील सभेच्या अजेंडावर विचार व सर्व ठराव पारित करण्यासाठी परवानगी घेऊन सभेत सुरुवात करण्यात आली. ठराव क्रमांक 1, आधीच्या सर्व विकासकास रद्दबादल टर्मिनेट करणे. सूचक अनुमोदक हाच ठराव सभासदांसमोर मांडण्यात आला. त्या सर्वांनी हात उंचावून व होकारती देऊन ठराव सर्वांमध्ये सहमत करण्यात आला. ठराव असा करण्यात येत आहे की मेसर संघवी प्रिमायसिस प्रायव्हेट लिमिटेड, तिचा पत्ता राणीबागेजवळ भायखळा, यांना ही सभा पूर्णपणे त्यांच्या कंपनीस व संचालक मंडळास पूर्णपणे निकासित व रद्दबादल करीत आहे. त्यांचा यापुढे सोसायटीच्या पुनर्वसन योजनातून स्वारस्य टर्मिनेट केलेला आहे. हा ठराव सर्वानुमते सहमत करण्यात आला. सभेत विरोध कोणाचाच दर्शवला नाही. ठराव क्रमांक 2, नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष निवडीस मान्यता देणे. सूचक अनुमोदक सूचक यांनी श्री दीपक दिनकर तावडे यांचे नाव सोसायटीच्या अध्यक्षपदी सुचवले. त्यास अनुमोदन करून अध्यक्षपदांचे नाव सर्व सभासदांसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आले. त्या सर्व सभासदांनी हात उंचावून होकारतीपणे हो म्हणून त्यांच्या नावास मान्यता दिली. श्री दीपक दिनकर तावडे यांनी व्यासपीठावर बोलवण्यात आले. व्यासपीठावर उपस्थित झाल्यावर त्यांनी आपले मनोगत 2 शब्द सभेपुढे बोलून दाखवले. त्यात सर्व सभागृहात टाळ्याच्या कडकडाट स्वागत करण्यात आले. अशा तऱ्हेने ठराव क्रमांक 2 सर्वानुमते सहमत करण्यात आला. इतर 7 व त्यात सेक्रेटरी, खजिनदार व महिला 3 इतर सदस्य निवडीस मान्यता देणे. सूचक अनुमोदक सदर ठरावासाठी सूचक अनुमोदक यांच्या मान्यतेने हा ठराव सभेत मांडण्यात आला. प्रत्येक प्रवर्तकाची नावे वाचून त्यावर कोणाचे काही आक्षेप नाही असे ठरवून सर्वांनी हात उंचावून होकारती संमतीने ठराव पारित करण्यात आला. अशा तऱ्हेने ठराव क्रमांक 3 सर्वानुमते सहमत. ठराव क्रमांक 4, नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावास मान्यता देणे. सूचक अनुमोदक असा ठराव करण्यात येत आहे की चमेलीवाडी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नियोजित ही सोसायटी आपल्या शासनाच्या नियमानुसार पुनर्वसन इमारतीत सदनिका व इतर दस्तावेज किंवा इतर कोणत्याही पुनर्वसन योजनेसाठी सर्वानुमते हेच नाव राखण ठेवण्यात येईल. हाच ठराव सभेपुढे ठेवण्यात आला. त्याला सर्वानुमते हात उंचावून व होकारती संमतीने ठराव पारित करण्यात आला. अशा तऱ्हेने ठराव क्रमांक 4 सर्वानुमते सहमत. ठराव क्रमांक 5, पुनर्वसन योजना राबवण्यास लागणाऱ्या सक्षम वास्तुविशारद यांच्या नियुक्तीस मान्यता देणे. सूचक अनुमोदक असा ठराव करण्यात येत आहे की सदर योजना राबवण्याकरता वास्तुविशारद कंपनी म्हणून मेसर स्पेस मोल्ड्स यांचे संचालक श्री चंदन केलेकर, त्यांच्या कंपनीचा पत्ता 281-22-29 मोतीलाल नगर नंबर 1, श्रीरंग साबळे मार्ग, गोरेगाव पश्चिम, मुंबई 104 असा असून यांना आपण आपल्या सोसायटीच्या पुनर्वसन इमारतीकरता निवड व नियुक्ती करीत आहोत. सदरचा ठराव सभेपुढे मांडण्यात आला. त्या सर्वांनी हात उंचावून व होकारती सहमतीने सहमत करण्यात आला. अशा तऱ्हेने ठराव क्रमांक 5 सर्वानुमते पारित करण्यात आला. पुनर्वसन योजना राबवण्यासाठी सक्षम अनुभवी व विकासकाची निवड नियुक्ती यास मान्यता देण्याबाबत सदर ठरावापूर्वी सदर सभेपुढे सोसायटीने विकासक निवडीसाठी प्रत्येकाला संधी देऊन पुढील विकासक या भूखंडावर मेसर्स हर्षिता लँडस्केप LLP, मेसर वत्सला रिअल्टर अँड डेव्हलपर, मेसर्स एनी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, मेसर DR कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स AYG कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, 6 मेसर्स पेवरेक्स बिल्डकॉम LLP अशा एकंदर 6 विकासकांनी भूखंडावरील पुनर्वसन राबवण्यास स्वारस्य दाखवले. विकासक कमिटीने त्यामध्ये मेसर्स पेवरेक्स बिल्डकॉम LLP या कंपनीच्या नावास प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे मेसर्स पेवरेक्स बिल्डकॉम LLP विकासक म्हणून आपल्या समोर मान्यतेसाठी ठेवत आहे. त्याकरता सूचक अनुमोदक असा ठराव करण्यात येत आहे की आपल्या सोसायटीच्या भूखंड हा मेसर्स पेवरेक्स बिल्डकॉम LLP, तिचे भागीदार श्री आर्यन संजय पांडे, कंपनीचा नोंदणीकृत पत्ता राईट चॅनल समूह कंपनी, नभू क्रमांक 223/A1, नोंदणीकृत कार्यालय राम मंदिर रोड, घास बाजार, गोरेगाव पूर्व, मुंबई 61 असा असून सदर विकासक कंपनीज आपल्या समोर मान्यतेसाठी ठेवत आहोत. या ठरावात सर्वांनी हात उंचावून व होकारती सहमत करण्यात आला. सोसायटीच्या सर्व सभासदांनी विकासक कमिटीचे अध्यक्ष श्री दीपक दिनकर तावडे यांना वास्तुविशारद विकासक यांना नियुक्तीपत्र देण्याची शिफारस ही सभा त्यांना अधिकार देत आहे. सदर सभा अध्यक्ष यांनी पुढील पुनर्वसन योजनेकरता शासकीय, निमशासकीय व इतर पुनर्वसनासाठी लागणाऱ्या सर्व दस्तावेजावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार आहे.
सदर विकासक कमिटीने वेळोवेळी पुनर्वसन संदर्भातील शासनाच्या पत्रव्यवहार संदर्भात अथवा अचानकपणे घेण्यात येणाऱ्या निर्णयाबद्दल सर्व सभासद सोसायटीत सहकार्य करतील. विकासक कंपनीचे सर्व भागीदार यांना व्यासपीठावर बोलवून त्यांचा आदर सत्कार करून त्यांच्या निवड व नियुक्तीचे पत्र सोसायटीच्या वेटेने त्यांना सुपूर्द करण्यात आले. विकासकांनी उपस्थित सर्व सभासदांचे त्यांच्या कंपनीच्या निवडीसाठी व कंपनीवर ठेवलेल्या विश्वासासाठी मनपूर्वक आभार मानले. विकासकांनी सभासदांसमोर आपले मनोगत व्यक्त केले, त्यास त्यांचे टाळ्याच्या गजरात जाहीर आभार करण्यात आले. धन्यवाद. चला आता सगळ्यांनी उभं राहा, वंदे मातरम बोला आणि सभा आपली समाप्त करूया. वंदे मातरम बोला आणि तिथेच चालू करा सह्या करायला. ओके, उभे राहा सगळ्यांनी प्लीज. मीटिंग समाप्त आहे. वंदे मातरम करून जो सोसायटीने काय चहा पाण्याचा नाश्त्याचा काय कार्यक्रम केलाय सर्वांनी खाऊनच घरी जायचंय. ठीक आहे गरीब आहे व सोसायटी, काय करणार. चला, वंदे मातरम वंदे मातरम सुजला सुपला मलयज शीतला सश्यामला मातरम वंदे मातरम शुभ्रजोत्स्ना फुलमितयामिनी फुल्लकुसुमिता कुमजलजोगिनी सुवासिनी सुमधुरवासिनी सुखदां वरदां मातरम वंदे मातरम वंदे मातरम. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा, छत्रपती संभाजी महाराज की. एक दोन मिनिट